सन्माननीय प्रांताध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब असतील, माननीय बंटी पाटील साहेब असतील, वडेट्टीवार साहेब असतील, देशाच्या नेतृत्व जे काय करतायत माननीय राहुल गांधी साहेब, खरगे साहेब असतील आणि शहर सरावजी मंडळी ज्यांनी मला काँग्रेसमध्ये म्हणजे एका ठिकाणी खूप प्रेशर असताना सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काँग्रेसमध्ये प्रवेश दिला, स्वीकारलं, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. 26 तारखेला प्रशांत जगताप प्रवेश करतो काय, 29 तारखेला आयुष्यात पहिल्यांदा काँग्रेसचं तिकीट मिळतं काय आणि 16 दिवसामध्ये प्रशांत जगताप काँग्रेसच्या तिकिटावर नगरसेवक होतो काय, ह्या सगळ्या गोष्टी स्वप्नाच्या पलीकडच्यात असं मला वाटतं. पण हे होत असताना प्रशांत जगताप हा विषय नका डोक्यात घेऊ. विचारधारेसह शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा असेल किंवा गांधी नेहरूंची नका काँग्रेसी विचारधारा असेल, याच्यावर मी फॉर्म राहिलो कालही आजही आणि मी उद्याही राहील. त्याच्यामुळे हा मिळालेला विजय हा त्या सामान्य जनतेचा आहे, मी त्यांना त्या ठिकाणी समर्पित करतो आणि हा शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेचा विजय असं माझ्या सरकारला वाटतं. शरद पवारांची साथ सोडून तुम्ही काँग्रेस आहात, पक्षांतराचा लाभ झाला तुम्हाला असं वाटतं? मी या ठिकाणी सांगू इच्छितो, विजय हा नक्की मला मिळणार होता. मी त्या ठिकाणी मी अपक्ष जरी उभा राहिला असतो तरी निवडून आलो असतो. पण जे माझे सहकारी आहेत, ज्यांच्यासाठी माझा संघर्ष मागच्या काळात चालू होता, त्याचबरोबर पुणेकरांसाठी माझा संघर्ष चालू होता की पुणेकर चुकीच्या लोकांच्या हातामध्ये आहेत, त्यांच्याचबरोबर जर या ठिकाणी आपल्याला जर नका या ठिकाणी मांडीला मांडी लावून बसायची जर वेळ आली तरी पुणेकरांची थट्टा असेल की पुणेकरांना आपण फसवू अशा प्रकारचा विचार होता. त्याच्याचमुळे मी या ठिकाणी माझ्यापुरता वैयक्तिक स्वार्थाचा विचार न करता काँग्रेसमध्ये आलो आणि कारण की मला काँग्रेसबरोबरच नका यायचं होतं, त्यामुळे मी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसबरोबर राहील. पण मला एका गोष्टीचा आनंद आहे, आज काँग्रेसचे 15 नगरसेवक निवडून आलेत, त्याच्यामध्ये 5-6 लोक माझ्याबरोबर आले, त्यांना तिकीट काँग्रेसने दिली, पुणेकरांनी त्यांना स्वीकारलं आणि ते काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आले. त्याच्यामुळे पुणेकर आणि महाराष्ट्रातील देशातील जनता ही आयडियोलॉजी सोडत म्हणजे त्यांनी सोडली नव्हती, आजही सोडत नाहीत आणि उद्यासुद्धा सोडणार नाही, याच्यावर शिक्कामोर्तब आहे. मला या अनुषंगाने एक गोष्ट अधोरेखित करायची आहे. भाजप आज या ठिकाणी मनी आणि मसल पॉवर निश्चित निवडून आलेला आहे, पण त्याच्याचबरोबर ते एका टोकाच्या विचारधारेवर कायम आहेत. तसंच MIM ज्यांना आपण नका या ठिकाणी फार जमीत पण धरलं नव्हतं, त्यांनीसुद्धा अनपेक्षित पद्धतीने 114 नका सीट निवडून आणल्यात. पण ते होत असताना ते कोणाची B टीम आहेत का C टीम आहे हा पार्ट सोडून टाका, पण 2 वेगळ्या टोकाच्या विचारधारेंनी काहीतरी एक वेगळ्या प्रकारचं यश मिळवलं. त्याच्यामुळं माझी कन्याकुमारी असून काश्मीर पडतं आणि महाराष्ट्रातल्या भाजप इतर सगळ्या राजकीय पक्षाच्या विरोधक म्हणजे जे विरोधी पक्ष आहेत त्यांच्या सगळ्या मंडळींना विनंती राहील, मी सल्ला देणं एवढा मोठा नाही, पण तुम्ही अगदी विचारधारा घेतली ना, जी जनतेला अपील झाली तर लोक तुम्हाला भरभरून मतदान करतात. तुम्ही नरो कुंजरो भूमिका घेतली तर मात्र लोक तुम्हाला घरी बसवतात. अशा प्रकारचं एक चित्र या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने किंवा निकालामधून निश्चित स्पष्ट झालेलं आहे. निश्चित काँग्रेसचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, कारण काँग्रेसने या ठिकाणी निर्णायक भूमिका घेतली की सरकारमधल्या कुठल्या पक्षावर आम्हाला जायचं नाही, आम्ही या पक्षाच्या विरोधात लढलोय. लोकांची काय भावना आहे त्याच्यामुळं भाजप हा आमचा शत्रू आहे, भाजप आमचा या ठिकाणी पारंपरिक विरोधक आहे आणि भाजपबरोबर पण जायचं नाही, भाजपच्या बरोबरच्या पक्षांबरोबर पण जायचं नाही किंवा त्या पक्षाला जे आणखी कोणी साथ देतील त्यांच्याबरोबर सुद्धा घरोबा करायचं नाही. ही निर्णायक भूमिका नगरपालिका नगर परिषदला पण घेतली, महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान पण घेतली आणि आता जिल्हा परिषदला पण घेतली. त्याच्यामुळं काँग्रेसचा हा विचार हा सामान्य जनापर्यंत पोहोचला आहे आणि मला खात्री आहे की हाच नका मेसेज हा लोकसभा विधानसभेपर्यंत राहील आणि लोकसभा विधानसभेमध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालेलं आपल्याला दिसेल आणि ते परिवर्तन काँग्रेसच्या पार्ट्यात झालेलं असेल. काँग्रेसचा उद्या मुख्यमंत्री बसला तर त्या ठिकाणी या ठिकाणी आश्चर्य वाटून घेण्याचं कारण नाही, कारण की लोकांना ही घेतलेली निर्णायक भूमिका ही आवडलेली आहे. विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये महाविकास आघाडी असते, पण ती महानगरपालिकेमध्ये एकही दिसून आले नाही किंवा तसं काही दिसलं नाही. वंचित सोबत गेल्याचा काही फटका मुंबई महानगरपालिकेत असं नाही म्हणता येणार. वंचित ह्या ठिकाणी आमचा महाविकास आघाडीचा कधी भाग नव्हता, पण वंचित ज्या ठिकाणी आमच्यावर आले त्याचा निश्चित फायदा झाला. काही ठिकाणी गडबडी झाल्या त्या काय या ठिकाणी आमच्या पक्षाकडून झाल्या नाही, ते मे बी वंचितकडून काही वेगळा विचार आला असेल. पण मला असं वाटतं की नॉट ओन्ली वंचित, सगळ्याच विरोधकांना माझी विनंती राहील की आज देश चुकीच्या राज्य आणि देश चुकीच्या लोकांच्या हातात आहे, त्यांच्यातून काढून घेण्यासाठी आपले मतभेद सोडावे लागतील आणि सामान्य जनांना, तो पुण्याचा मतदार असेल किंवा नागपूरचा असेल, कोल्हापूरचा असेल किंवा धुळ्याचा असेल किंवा नांदेडचा असेल, त्याला आपल्याला थेट संदेश द्यावा लागेल जो काँग्रेसने संदेश दिलेला आहे की आम्ही चुकीच्या विचारावर कॉम्प्रोमाइज करणार नाही, सत्तेसाठी आम्ही या ठिकाणी कुणाच्या ताटाखालचं मांजर बनणार नाही आणि त्या विचारामुळेच आज काँग्रेसचे खूप चांगले नगरसेवक निवडून आलेले आपण पाहतोय आणि मला खात्री हा ट्रेंड पुढे सुद्धा राहील. पुण्याच्या शेजारील महानगरपालिका पिंपरी चिंचवड आहे, बदललेल्या राजकीय परिस्थितीचं वर्णन कसं करायचं? नाही, त्या ठिकाणी निश्चित भाजपचे जे स्टॉलवर्ड्स होते, मनी मसल पॉवरचा खूप सरकारी यंत्रणेचा गैरवापर झाला आणि त्याच्यामध्ये मात्र लोकांनी या ठिकाणी बाकीचे पक्ष हे विचाराबरोबर कॉम्प्रोमाइज करतात, त्यामुळे त्यांना बाजूला ठेवून थेट त्या ठिकाणी मग यांना मतदान करून ते तिकडंच जाणार असेल कमळाकडे, त्याशी कमळालाच मतदान केलेलं बरं, अशा प्रकारे घेतलेला निर्णय असं दिसतोय. त्याच्यामुळं
त्या पिंपरी चिंचवडनी जो संदेश दिला सगळ्यांना तो तसाच आहे. त्या ठिकाणी आमचं फार काय चांगलं युनिट नव्हतं, ते निश्चित येणाऱ्या काळामध्ये उभं राहिलेलं आपल्याला दिसेल. पण एक नक्की आहे की तिथला संदेश हा सगळ्यांनाच आहे. पण काँग्रेसनी जी योग्य भूमिका घेतली त्या अनुषंगाने पुण्यात आमचे 15 नगरसेवक निवडून आलेले दिसतात. ते खूप मोठा आकडा आहे. 2012 नंतर खूप मोठा आकडा मिळवण्यामध्ये काँग्रेस पक्षाला या ठिकाणी यश आलेले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोप झाले, बरेच भाऊ पण जन्माला आले, बरेच दादा पण जन्माला आले. कसं बघताय सर प्रकार? नाही, मुळात विषय असा आहे की विकास कामांवरून धार्मिकतेवर, ध्रुवीकरणावर आणि भाई ताई याच्यावर गेल्यानंतर लोक फटका देतात. लोकांना या ठिकाणी तुम्ही कुठल्या विचाराबरोबर आहात, तुम्ही काय काम केलं आणि उद्या काय करणार आहेत याच्यावरच लोकांना अपेक्षा असती. त्याच्यामुळे तिथं भाईगिरी, गुंडगिरीवर आरोप प्रत्यारोपामध्ये लोकांच्या मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष झालं. त्यामुळे त्या ठिकाणी पिंपरी चिंचवडकरांनी योग्य तो दणका आणि योग्य ते यश दिलेलं आपण पाहिलेलं आहे. पुणे महानगरपालिका एकेकाळी बालेकिल्ला राहिलेला आहे काँग्रेसचा, पण तो आता भाजपच्या हातात आहे. भविष्यातील रणनीती कशी बघताय? भविष्यात कसं एकंदरीत असेल? 1947 सालापासून 2007 सालापर्यंत काँग्रेसने पुण्याला काय दिलं हे सगळं आम्ही पुन्हा एकदा अधोरेखित करणार आहोत, त्याची उजळणी करून देणार आहोत. काँग्रेसची संघटना ही बळकट होती आहे आणि उद्यासुद्धा आणखी त्याची मजबूती करण्याचा आमचा प्रयत्न राहील. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसचे आमदार खासदार हे पुणे शहरातून मोठ्या संख्येने निवडून आलेले आपल्याला दिसतील. त्यामुळे त्यासाठी दिवसरात्र कष्ट करायची काँग्रेसल्या तमाम कार्यकर्त्यांची, प्रशांत जगतापसहित सगळ्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची निश्चित ती मनीषा आहे आणि ते येणाऱ्या काळात तुम्हाला तो रिझल्ट नक्की दिसेल. शेवटचा प्रश्न आहे, चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये असं म्हटलं जातं की करेक्ट कार्यक्रम होईल, एक गट भाजपच्या संपर्कात आहे असं म्हटलं जात आहे. बदललेली राजकीय परिस्थिती याला कारणीभूत आहे असं वाटतं? नाही, बिलकुल नाही. या ठिकाणी माननीय वडेट्टीवार साहेबांनी त्यांच्या टीमचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. आमच्या खासदार मॅडमचं या ठिकाणी धानोरकर मॅडमचं अभिनंदन केलं पाहिजे. खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी एकत्रित करून रिझल्ट दिलेला आहे. मला असं वाटतं की कुणी जरी किती काही पासे उलटायचा प्रयत्न केला, किती आमिष दाखवायचा प्रयत्न केला तर चुकीचं काही होणार नाही. चंद्रपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, आहे आणि उद्यासुद्धा राहील. वडेट्टीवार साहेबांचं त्यांच्या टीमचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.